माझी आजी मला सारखं म्हणत असते, "काय प्लेटा घेऊन मुलांच्या मागे फिरता बाई? आम्ही नाही असं फिरायचो. तुमची मुलंच आहेत का? तुम्हालाच मुलं आहेत का की ते जेवतच नाहीत?" "हो, आमचेच मुलं असे आहेत की ते जेवत नाहीत." सगळ्यांच्या घरामध्ये हाच प्रॉब्लेम आहे. 3 ते 12 वर्षाचे मुलं अजिबात खायला मागत नाहीत. आणि त्यांना टिफिन जरी आपण छान-छान बनवून दिला, तरी त्याच्यातनं अर्धाच संपून येतात. तर आज आपण अशा 5 रेसिपी बघूयात, ज्याने मुलं आनंदाने खातील आणि टिफिन देखील संपून येतील. तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात, इथे मी बटाटे, कांदे, टोमॅटो असं टाकून घेतलंय आणि काही मसाले टाकून मिक्स करून घेतलेले आहेत. पाव हा मुलांचा आवडता पदार्थ आहे, त्यांना खूप आवडतो. तर पावानेच आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे. तर इथे आपण मसाला तयार करून घेतलेला आहे. इथे मी बटाट्याचा मसाला तयार करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत. तुमच्याकडे जर ओव्हन असेल तर तुम्ही घरी पाव बनवू शकता, नसेल तर तुम्ही बेकरीमधनं पाव घेऊन येऊ शकता किंवा तुम्ही ब्रेड देखील घेऊ शकता. पण इथे मी पावचा मसाला बनवत आहे, म्हणून इथे मी चांगले पाव घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण जो बटाट्याचा मसाला तयार केलेला आहे, त्यामध्ये मी पावभाजी मसाला देखील टाकून दिलेला होता, म्हणजे त्याची टेस्ट वाढावी म्हणून. तर हा पावभाजी सारखी टेस्ट आपल्याला त्या मसाला पावला येत असते. म्हणून मुलं आवडीने खातात. तुम्ही टिफिनला देखील देऊ शकता किंवा संध्याकाळी छोटीशी भूक असते तेव्हा देखील करू शकता किंवा सकाळी नाश्त्याला देखील त्यांना देऊ शकतात. या मसाला जो मी तयार केलेला आहे बटाटे टाकून, त्यामध्ये तुम्ही सगळे व्हेजिटेबल टाकून त्यांना खाऊ घालू शकता. फक्त सॅम्पलला आपल्याला पाव घ्यायचा आहे, म्हणजे पावाची लालूच दाखवायची आणि मग आपण सगळे व्हेजिटेबल त्यांना खाऊ घालू शकतो. माझ्या मुलांना जेव्हा पण काहीही भरवते, तर तेव्हा मी त्यांचं एक आवडती वस्तू ठेवते आणि बाकीचं मला जे भरवायचं असतं ते ठेवते, जेणेकरून त्यांना थोडंफार पौष्टिक मिळेल. आता ही जी मी दुसरी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे, ही तर मुलांना प्रचंड आवडते. ही मुलं खाल्ल्याशिवाय राहणारच नाही आणि तुमच्याकडनं परत-परत मागतील, अशी ही रेसिपी आहे. इथे मी गव्हाचे ब्रेड घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता. तिथं आपण बटर लावून घेणार आहोत. आजकाल मुलांना खूप बटर आवडतं, चीज आवडतं, म्हणून मी इथं बटरचा वापर केलेला आहे. तर तुम्ही इथं तूप देखील लावू शकता. जे घी असतं ते देखील तुम्ही लावू शकतात. चॉकलेटमुळे हार्मोन चांगले असतात मुलींचे, म्हणून इथे आपण चॉकलेट घेणार आहोत. तर चॉकलेट आपण त्या ब्रेडवरती टाकून देणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला चॉकलेट पूर्णपणे किसून घ्यायचं आहे. काय होतं, काही मुलांना खूपच पातळ असतात, जे त्यांचं वजनच वाढत नाही, तर त्यांना आपण ब्रेड देऊ शकतो. त्यांना ब्रेड दिल्यामुळे त्यांचं थोडंफार तरी वजन वाढेल. चॉकलेट हे प्रत्येक मुलांना आवडते, म्हणून विषयच नाही. तर आपण आधी काय केलं, ब्रेडला आपण बटर लावून घेतलं. बटर लावल्यानंतर त्यावरती चॉकलेट टाकलं. चॉकलेट टाकल्यानंतर मी त्याच्यावरती चीज टाकून घेत आहे. तुम्ही बघू शकता. आता फायनल जो चॉकलेटचा सिरप असतो तो आपण वरतून टाकणार आहोत. जसे की आपण सँडविच बनवतो, व्हेज सँडविच बनवतो, तेव्हा आपण सॉस वरून टाकतो. तर आपण इथं चॉकलेट सँडविच बनवत आहोत. हे चॉकलेट सँडविच मुलांना प्रचंड आवडते. चहासोबत, दूधसोबत देखील तुम्ही देऊ शकतात. ब्रेड इथं मी गव्हाचा आहे तो वापरलेला आहे. तुम्ही देखील हाच वापरू शकता. हा जरा पौष्टिक असतो. नाचणीचा देखील ब्रेड मिळतो आणि जो मैदाचा ब्रेड असतो तो जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तोही आणू शकतात. कारण सगळ्यांकडे एकच सारखा ब्रेड मिळेल असं नाही, तर वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे ब्रेड तुम्हाला मिळू शकतात. आता आपण पॅन गरम करून घेतलेला आहे आणि त्यावरती बटर टाकून घेतलेलं आहे. जसं हे आपण बटर आता पावभाजीमध्ये देखील खात असतो, तर आता देखील थोडंफार कधीतरी आपण बनवलं, मुलांना खूपच खायची इच्छा असेल किंवा ते काहीच खात नसतील किंवा आजारी असतील, तर तेव्हा तुम्ही अशा पदार्थ त्यांना करून खाऊ घालू शकतात. पण ते जे आपण बटर टाकलेलं आहे त्यावरती आपण ब्रेड टाकून देणार आहोत. दोघं एक साईडला जसे आपण सँडविच बनवतो त्या पद्धतीनेच आपल्याला दोघं साईडने छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला डीप फ्राय नाही तर शॉलो फ्राय करून घ्यायचं आहे. जे 3 ते 4-5 वर्षाची मुलं असतात ना, ते खूपच नटखट असतात. त्यांना खाण्यासाठी एवढे रिक्वेस्ट करावे लागतात, खूपच रिक्वेस्ट करावे लागतात. म्हणून आपण ते जर काहीच खात नसतील, तर जेणेकरून हे तरी खाईल हा विचार करून सगळे मम्मी लोकं खाऊ घालत असतात. मॅगीपेक्षा तरी हे बेटर आहे. हे करत असताना त्यामध्ये तुम्ही याचं पावडर, ड्रायफ्रूटचं पावडर देखील ॲड करू शकतात. मुलांना काही समजणार नाही, कारण त्यामध्ये चॉकलेट असते. आणि सँडविचसारखाच असंच आपण मधून त्याला कट करून घ्यायचं आणि असे स्लाईड तयार केल्यानंतर त्यांना आपण सर्व करून देऊ शकतो. हा आहे ना यम्मी यम्मी पदार्थ, तर त्यांना हा टिफिनमध्ये देखील तुम्ही देऊ शकता. छोटीशी स्कूल असेल त्यांची, खूप 2 तास वगैरे जात असतील, तर त्यांना तुम्ही असं टिफिनमध्ये देऊ शकतात, जेणेकरून ते पूर्णपणे टिफिन संपवून येतील. आता आपण तिसरा पदार्थ बघणार आहोत.
आता आपण तिसरी रेसिपी बघूया. यामध्ये मी बटर एका डिशमध्ये टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये कांदे आणि शिमला मिरची टाकून घेतलेली आहे. तुम्ही त्याच्यामध्ये गाजर, बीन्स देखील टाकू शकता. आणि इथं मी किसून घेतलेलं आहे लसूण. लसूण छान जास्त किसून घेतलेलं आहे आणि त्या बटरमध्ये हे सगळं जिन्नस एकत्र करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ते एकत्र होऊन जाते. आता तुम्ही म्हणा की सगळे ब्रेडचेच तुम्ही रेसिपी शेअर करताय, तर तसं नाही आहे. मी हेल्दी पराठ्यांचे देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही आज ब्रेडचे जे रेसिपी आहेत ते बघून घ्या. इथे आपण गार्लिक ब्रेड तयार करत आहोत. जे आपण सारण बनवलेलं ते आपण ब्रेडला लावून घेणार आहोत. अशा पद्धतीने ते ब्रेडला लावून घ्यायचं आहे. आणि एका पॅनमध्ये आपल्याला घी किंवा बटर टाकून घ्यायचं आहे आणि त्याला पूर्णपणे स्प्रेड झाल्यानंतर आपल्याला त्यावरती जो गार्लिक ब्रेड आहे तो टाकायचा आहे. एका पॅनमध्ये आपण 2 किंवा 3 ब्रेड ठेवू शकतो. अशा पद्धतीने आपण ब्रेड त्याच्यावरती फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही यामध्ये कोणतेही व्हेजिटेबल टाकू शकता. मुलांना आवडत असेल तर टाकू शकतात. काही मुलांना शिमला मिरची आवडत नाही तर ती देखील तुम्ही स्किप करू शकतात. ब्रेडला गार्लिकची पेस्ट लावल्यानंतर त्यावरती आपण चीज टाकून घेतलेलं आहे. चीज तर मुलांना खूप आवडते, ते आवडीने खातात. आता आपण ते चीज जास्त वापरलेलं आहे. त्यानंतर त्यावरती आपण कोणताही एक झाकण ठेवून देणार आहोत, जेणेकरून ते पूर्णपणे स्प्रेड होईल आणि मेल्ट देखील होईल. अशी छान आपलं गार्लिक ब्रेड तयार झालेला आहे. लहान मुलांना म्हणा किंवा 12 वर्षाच्या वरतील मुलांना किंवा आपल्याला देखील आवडते. कधी-कधी आपण नाश्त्याला देखील बनवू शकतो. इथे मी पराठा बनवणार आहे. तर इथे मी पराठा बनवणार आहे. तर पराठा बनवण्यासाठी मी इथे जी आपली कोबी असते, कॅबेज असते ती पूर्णपणे किसून घेतली. त्यामध्ये आपण कांदा किसून घेतला. छान सगळ्या वस्तू आपण बारीक-बारीक किसून घेतलेल्या आहे. जाड काहीही ठेवलेलं नाही. आणि थोडा मसाला म्हणजेच हळदी पावडर आणि थोडी मिरची पावडर टाकून मिक्स करून घेणार आहोत. ते कच्चं असल्यामुळे आपण त्याला एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून अशा पद्धतीने फ्राय करून घेणार आहोत. कोबी खूपच बारीक केली असल्यामुळे ती पटकन होणार आहे. हा पराठा अगदी मंचुरियनसारखा लागतो. मुलांना खूप आवडतो. माझ्या मुलांना मी टिफिनला नेहमी देत असते. पौष्टिक देखील असतो, गव्हाचाच असतो म्हणून मी नेहमी हे देत असते. त्याच्यासोबत त्यांना दही देऊन द्यायचं म्हणजे ते खायला त्यांना आवडते. कणिक दुसरीकडे मळल्यानंतर अशा पद्धतीने पारी तयार करून घ्यायची आहे आणि तिला असं लाटीने लाटून घ्यायचं आहे. बटाट्याचे पराठे 2 पद्धतीने बनवले जातात. एका पद्धतीने असते की आपण पूर्णपणे बटाटा पिठामध्ये मिक्स करतो आणि दुसरं आपण सारण भरून करतो. तर इथे आपण जो दुसरा सारण भरून बटाटा करतो तशाच पद्धतीने इथे आपल्याला सारण भरून आपल्याला अशा पद्धतीने गोल रोल करायचा आहे. आणि त्यानंतर आपण जसे लच्छा पराठा म्हणतात ना त्या पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचा आहे. हा पराठा एवढा टेस्टी लागतो, तुम्ही सगळ्यांसाठी देखील ट्राय करू शकतात. थोडंफार सारण ते बाहेर निघालं काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला त्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे पॅनला आणि त्यानंतर हा पराठा आपल्याला त्यावरती टाकून द्यायचा आहे आणि छान शॉलो फ्राय करून घ्यायचा आहे. तीही क्रिस्पी भाजून घेतला तरी आतमधून खूप नरम आणि सॉफ्ट लागतो म्हणून मुलांना देखील खूप आवडतं. जर तुम्ही सॉससोबत खायला दिलं किंवा मेयोनीजसोबत खायला दिलं तर त्यांना खूप आवडेल. अशा पद्धतीने छान असं खरपूस मी भाजून घेणार आहे. आपल्याला त्याच्यावरती बटर देखील तुम्ही लावू शकतात किंवा तेल देखील लावू शकतात. आणि तुम्ही घी लावत असाल तर एकदम बेस्ट आहे. घीने देखील छान लागतात. तर मी हे टिफिनला मुलांना देत असते तर मुलांचा पूर्णपणे टिफिन संपवून आलेला असतो. आता आपण इथं बटाट्याची चिल्ली बनवणार आहोत. बटाट्याची चिल्ली ही हेल्दीच आहे. बटाटे मी शिजवून घेतले, त्यामध्ये थोडा लिंबू टाकून घेतला आणि त्यामध्ये कॉर्नफ्लोअरचं पावडर टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे. जसे आपण सोयाबीनची चिल्ली बनवतो किंवा आपण चिकन चिल्ली बनवतो त्या पद्धतीने जे व्हेजिटेरियन असतात ते चिल्ली बिल्ली असं काही खात नाही, म्हणजे चिकनचं काही खात नाही, म्हणून त्यांच्यासाठी हा बेस्ट पदार्थ आहे. म्हणून बटाट्याची चिल्ली आज मी तुमच्यासोबत शेअर करते. तर हे बटाट्याचे जे आहेत ते आपण अशा पद्धतीने फ्राय करून घेणार आहोत. जसे आपण सोयाबीन फ्राय करून घेतो तसेच आपण बटाटे देखील फ्राय करून घेणार आहोत. थोडेसे खरपूस भाजून घ्यायचं आहे. थोडंसं तेल यांना जास्त लागतं कारण बटाटे खाली थोडे चिपकू शकतात. इथे मी नॉनस्टिकी पॅन घेतलेला आहे म्हणून ते एवढे चिपकणार नाही. जर तुमचं ॲल्युमिनियम स्टीलचं असेल तर थोडे ते खाली लागतात, म्हणून तुम्ही थोडं तेल जास्त टाकायचं. आता आपण ते काढल्यानंतर पॅनमध्ये तेल गरम केल्यानंतर आपल्याला इथे
लसूण किसून टाकून द्यायचा आहे आणि बाकी तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात शिमला मिरची आणि कांदे टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर शेजवान चटणी आणि टोमॅटो सॉस टाकून घ्यायचा आहे. एक दुसऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. सेम जसं आपण चिकन चिल्ली बनवतो, सोयाबीन चिल्ली बनवतो तसंच आपण इथे मिक्स करून घेणार आहोत. सोया सॉस देखील आपण टाकून घेणार आहोत. हे सुद्धा तुम्ही मुलांना छोट्या भुकेसाठी देऊ शकता. ते काहीच खात नसतील तेव्हा तुम्ही असं बनवून देऊ शकतात. त्यामध्ये आता आपण भाजींचा राजा बटाटा त्याच्यात टाकून देणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत. आणि एका साईडला एका बाउलमध्ये मी कॉर्नफ्लोअर असतं जे मक्कीचं पीठ असतं ते पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलेलं ते आपल्याला त्यामध्ये टाकून द्यायचं आहे. म्हणजे थोडंसं ग्रेव्हीसारखं कोरडं होणार नाही, थोडंसं ते आपल्याला लिक्विडसारखं पाहिजे आहे म्हणून ते टाकून घेतलेलं आहे. आणि चवीनुसार मीठ टाकून घेतल्यानंतर आपण त्यावरती झाकण ठेवून देणार आहोत. अशा प्रकारे छान असं टेस्टी आपल्यावाले बटाट्याची चिल्ली तयार झालेली आहे. छान टेस्टी आपली बटाट्याची चिल्ली तयार झालेली आहे. ती आपण सर्व करून घेणार आहोत. असे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.